तर हॅलो गाईस, सकाळी आज उठलो, आंघोळ केली, चहा नाश्ता केला व कपडे घालून आपल्याला आज जायचं होतं बाहेर. तर सर्वात पहिले देवाची पूजा वगैरे केली आणि निघालो. आपल्याला खिडक्या आणायला जायचं होतं. तर खिडक्या आणण्यासाठी आपण निघालो. आपल्या खिडक्या रेडी झाल्या. तर आपण लगेच त्याचं मोजमाप केलं आणि लगेच खिडक्या घेऊन आपल्या बांधकामाकडे निघालो. घरी पोचतात किरण आला. त्या किरणला मला जायचं होतं झिरो फाट्याला, कारण की किरणला पुण्याचं तिकीट काढायचं होतं. तर तिकीट काढण्यासाठी आम्ही झिरो फाट्याला आलो. तिकीट काढलं आणि परत आम्ही गावाकडे निघालो. कारण जाता जाता आपल्याला डॅमप्रूफचा डबा घ्यायचा होता. डॅमप्रूफचा डबा घेतला आणि पेट्रोल पंपावर निघालो, कारण गाडीत पेट्रोल टाकायचं होतं. गाडीत पेट्रोल टाकलं आणि आपल्याला जाता योगेश भाऊच्या दुकानावर. कुणालाही मोबाईल बिबाईल घ्यायचा असला तर आपल्या योगेश भाऊच्या दुकानाला भेट द्या. एक नंबर क्वालिटी आहे, क्वालिटी माणूस पण आहे. तेवढ्यात आपलं नळ फिटिंगचं काम सुरू झालं होतं. पण हे काय करू लागलं काय माहीत, काठी घुमू लागले. त्यानंतर आपण वर गेलो. वर जातात आपल्याला आपले मित्र दिसले. मित्रांना हाय केलं आणि त्याच्यानंतर आपण हे सर्व साफ केलं, कारण आपल्याला इथं डॅमप्रूफ मारायचा होता. डब्बा खोलून डॅमप्रूफचा आम्ही डॅमप्रूफ मारला छतावर, कारण की आपलं छत थोडा लिकेज होत होता. त्यानंतर विक्रांत झालं, तर विक्रांतला आपण थोडं गिळवलं. त्यानंतर किरणला आपल्याला पुण्याला सोडायचं होतं. त्यानंतर आम्ही सगळेजण मित्र किरणला सोडायला झिरो फाट्यावर गेलो. त्यानंतर त्याला गाडीत बसवलं आणि पाठवून दिलं पुण्याला. धन्यवाद. तर आपला ब्लॉग संपला. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.